सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। साताऱ्यात कामगार सहायुक्त कार्यालय आहे हे 99% जनतेला माहित नाही। त्या कार्यालयाचं काम काय चालतं हे जवळजवळ बऱ्याच लोकांना याचं अज्ञान आहे। खरं तर बाल कामगार हा कायदा आहे, हा कायदा कागदावर आहे। जसा कायदा तोच कायदा भिक्षा मागण्यावर आहे, तसाच कायदा हा बाल कामगारांचा आहे। म्हणजे भिक्षा मागणारा भिक्षेगृहात टाकावं असं एक कायद्यात तरतूद आहे, किंवा त्यांना त्यापासून वंचित करावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, बाल कामगारांना कामावर ठेवू नये आणि त्यांच्या जे 18 वर्षापर्यंतचं वय आहे त्या 18 वर्षापर्यंत त्यांना मुक्त संचार करता यावा, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं जावं, हा असा कायद्यातली एक तरतूद आहे। पण हा कायदा सातारा जिल्ह्यात बासनात गुंडाळलेला आहे। कामगार आयुक्त जे आहेत, सहायुक्त गवळे म्हणून आहेत, त्यांचं कार्यालय करतं निश्चित काय हे आजपर्यंत न सुटलेलं कोड आहे। बिहारवरून जी मुलं बांधकाम व्यवसायाकडे येतात आणि ठेकेदार ते मुलांना कामावर ठेवतात। वास्तविक 18 वर्षाच्या आतला कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी ही कामावर ठेवू नये असं कायद्यातली तरतूद आहे। आणि ह्या कायद्यातली तरतूद सातारा जिल्ह्यातलाच लागून आहे असं आता वाटायला लागलंय। कारण बऱ्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर तुमची खाजगी दुकान आहेत, त्या दुकानात त्याच्यानंतर तुमच्या औद्योगिक वसाहतीत आणि त्याही पेक्षा जास्त मुलं जी आहेत ही बिहार UP त्या बाजूने आलेली जी मुलं आहेत इतर राज्यातून, ही मुलं कामावर ठेवण्याचं काम ठेकेदार करतात। त्यांचा एक बांधकाम व्यावसायिक असतो, त्यांना सब ठेका दिलेला असतो, त्या सब ठेकेदाराच्या हातात हे कामगार सगळे काम करत असतात। वास्तविक अशा लोकांच्यावर आणि ज्यांनी कामावर ठेवलंय त्यांच्यावर खरं तर कायदेशीर गुन्हा दाखल करता येतो। पण आजपर्यंत तरी म्हणजे माझ्या तरी वाचनात कुठं आलं नाही। ह्या कार्यालयानं फार ऍक्टिव्ह भूमिका घेतली, कठोर भूमिका घेतली आणि फार मोठ्या कारवाई केल्यात आणि त्याच्यामुळे त्या कायद्याला फार मोठी बळकटी मिळाली। या सातारा जिल्ह्यालाच हा कायदा लागू नाही का काय असा प्रश्न अनेकांना पडतोय। बरेच जणांचा विषय असा आहे की सातारची जी औद्योगिक वसाहत असेल, कराडची असेल, तुमच्या शिरवळची असेल, त्या औद्योगिक वसाहत फार मोठ्या प्रमाणावर 18 वर्षाच्या आतली मुलं काम करतायत। त्याहीपेक्षा पुढं असं आहे की बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा ही मुलं कामं करतायत। जी छोटी छोटी दुकान आहेत त्या दुकानातनं सुद्धा ही मुलं कामं करतायत। काही सुतारांच्या हाताखाली काम ही मंडळी करतायत, काही गवंड्याच्या हाताखाली ही पोरं काम करतायत। हा पोरांच्यावर आळा बसला पाहिजे, कारण त्यांना तुम्ही त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम करताय आणि त्यासाठी तुमचं कार्यालय आहे। फक्त पैसे आणि हप्ते गोळा करण्यासाठी तुमचं कार्यालय नाही। MIDCत तुम्ही किती कारवाई केल्या, किती जणांना तुम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली किंवा किती जणांच्यावर तुम्ही फौजदारी खटले दाखल केले हे कुणालाही आजपर्यंत माहित नाही। सातारचं कामगार आयुक्त कार्यालय हे पूर्णपणे निद्रित अवस्थेत गेलेलं कार्यालय आहे। ठराविकच लोकांना हाताशी धरायचं आणि MIDC सारख्या लोकांच्याकडून हप्ते गोळा करायचं अशा पद्धतीची केले जातात। अशा पद्धतीची चर्चा सध्या तरी सुरू आहे। त्या चर्चेला आपण RD खरं तर फारसं महत्व देत नाही, पण चर्चा आहे हे संबंधितांना कळलं पाहिजे। आपलं कार्यालय करतं काय, आपल्या हाताखालचे अधिकारी करतात काय, आपले इतर जे कर्मचारी आहेत ते करतात काय। खरं तर कामगार न्यायालयात ह्यांच्या आयुक्तांनी जर कारवाई केल्या तर ह्याला खऱ्या अर्थानं ह्या लहान मुलांना न्याय दिल्याची भूमिका आपण बजावतोय। आणि यासाठी तरी किमान कामगार आयुक्त कार्यालयानं सतर्कतेची भूमिका घेऊन जी मुलं अशा पद्धतीने काम करतायत त्यांच्यावर आळा बसवण्यासाठी 2-4 मोठ्या कारवाई केल्या पाहिजेत। तर पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशा पद्धतीची भूमिका व्यावसायिक घेतील, नाहीतर तुमचे हप्ते गोळा होत राहतील लोक म्हणतायत तशी। कारण हप्ते गोळा करण्याशिवाय तुमचं कार्यालय काहीच काम करत नाही असं लोकांचं म्हणणं आहे। MIDCतनं तुम्हाला हप्ते गोळा केले जातात असंही लोक म्हणतात। व्यावसायिकांच्याकडनं कुठं जर एखादी घटना तुमच्या निदर्शनास आणून दिली तर तुम्ही त्याच्यात तोडपाणी करता अशी लोक सांगतायत। ह्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चेला जर पूर्णविराम मिळायचा असेल आणि ह्या जर लोकांना कुठंतरी खरा ह्या कायद्याला आणि त्या मुलांना जर न्याय द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं ह्या लोकांच्यावर
अशी जी लोक लहान बालकं जी कामाला ठेवतात, अशा मुली ज्या कामाला ठेवतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पगार मिळतो, हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पगार मिळतो आणि त्या पगाराच्या जो मिळतोय तेवढं तरी काम करा, एवढंच लोकांची एक माफक अपेक्षा आहे. एखाद्या सुजन नागरिकाने जर अल्पवयीन मुलं कामं करतायत हे जर संबंधित कार्यालयाच्या लक्षात आणून दिलं तर तुम्हीच फिर्यादी व्हा आणि तुम्हीच तक्रार करा, अशा पद्धतीची भूमिका घेता. मग पगार तुम्ही घेणार आणि तक्रार आम्ही करणार, हे कुठल्या तत्वात बसतं? म्हणून आपली भूमिका बजावण्याचं काम जी काय आहे ते कामगार आयुक्त कार्यालयानं बजवावी. तुम्हाला तुमचे कायदे माहीत आहेत, सर्वसामान्याला ते देणं घेणं नाही, पण होतंय हे चुकीचं होतंय म्हणून हे निदर्शनाला आणण्याचं काम केलं जातंय. आणि अशा पद्धतीनं जर होत असेल तर या आयुक्त कार्यालयानं गेल्या 10-15 वर्षात किंवा अगदी माझं म्हणणं या 2 वर्षात किती जणांच्यावर गुन्हे दाखल केले, किती जणांची मुलांची त्यातून सुटका केली, हे एकदा लोकांच्या निदर्शनास आणून द्यावं आणि प्रसारमाध्यमांकडे ते पाठवावं. प्रसारमाध्यम निश्चितपणानं तुमच्या कामाला न्याय देण्याची भूमिका घेईल. तुम्हीच जर न्याय देणार नसाल तर ही बालकांची अशीच तसे उलपट राहणार. हीच मुलं 18 वर्षानंतर वेळ पडली तर गुन्हेगारीकडे वळतात. कारण अल्प वयापासून त्यांना जर अशा पद्धतीनं कामाला लावलं तर कळत न कळत त्यांच्या बालमनावर परिणाम होऊन ही मुलं गुन्हेगारीकडे जर 100 एक 10 जरी वळली तरी त्याचं फार मोठं आयुष्याचं नुकसान होतं. कामगार आयुक्तांनी ह्या गोष्टी सगळ्या कराव्यात आणि चोखपणे भूमिका बजवावी. उगाच तुम्ही खुर्च्या उभवायला तिथं बसून लोकांच्या भावनेशी खेळ खेळण्यापेक्षा तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे तेवढंच पार पाडावं आणि एवढीच लोकांची अपेक्षा आहे आणि त्या तुम्ही पूर्ण कराव्यात.